अमावस्या. अमावस्येच्या रात्री 9 जबरदस्त टोटके. एका रात्रीत भाग्य बदलणार. पण व्हिडिओ पाहण्या अगोदर महत्त्वाची सूचना. सदरच्या व्हिडिओमार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही. ज्यांना असल्या गोष्टी पटत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही. कृपा करून त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करू नये ही नम्र विनंती. ज्यांना असल्या गोष्टी पडतात, संकटात अडकलेले आहेत, करणीबाधा वाईट शक्तीमध्ये अडकलेले आहेत, भाग्य संपलेले आहे, संकटे संपता संपत नाहीत, चारी बाजूने संकटाने व्यापलेले आहे, खूप त्रास होत आहे, अमावस्या पौर्णिमा करणीबाधे सारखे वाईट गोष्टी घडत आहेत, घरातील प्रगती होत नाही, घरात आजारपण आलेले आहे, घरात कर्जबाजारीपणा आलेला आहे, भाग्य उजळत नाही, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. श्री बाळूमामा प्रसन्न, श्री हलसिद्धनाथ प्रसन्न, श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. आज आपण पाहणार आहोत अमावस्येची विशेष रात्र. अमावस्येच्या रात्रीत केलेले टोटके उपाय तात्काळ कार्यरत होतात. यामुळेच आपल्या सर्वांचे भाग्य उजळण्यासाठी हा जबरदस्त टोटके, यातील कोणताही एक टोटका आपणास लागू होऊ शकतो. आवर्जून काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहाच. पहिला टोटका आहे अमावस्येच्या रात्री 10 नंतर आपल्या जवळील नदीवर जाऊन 5 दिवे आणि 5 लाल फुले पाण्यामध्ये सोडायचे आहेत. दिवे प्रज्वलित करून त्यानंतर त्याच्या शेजारी फूल ठेवून अलगद पाण्यामध्ये सोडायचे आहेत. प्रणाम करायचा आहे, पायावर पाणी घ्यायचे आणि घरी यायचे आहे. हा अत्यंत कारगर टोटका आहे. यामुळे तुमच्यावर आलेली वाईट दशा तात्काळ त्या रात्रीपासून निघून जाण्यास सुरुवात होते. दुसरा टोटका आहे अमावस्येची रात्र लोक काळी जादू, करणीबाधा, वाईट शक्तीसाठी वापरतात. याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होतो. यामुळे आपल्यावर, आपल्या घरातल्यांवर वाईट शक्ती, करणीबाधा, ब्लॅक मॅजिक यासारखे गोष्टी घडलेल्या असतात किंवा घडू शकतात. याचबरोबर घरावर सुद्धा वाईट शक्तीचा दोष निर्माण होतो. त्यामुळे घरात वादविवाद, कटकटी, नवरा बायकोंचे न पटणे, आजारपण यासारखी गोष्टी घडतात. तर यासाठी काय करायचं आहे, तर अमावस्येच्या दिवशी तिकाटण्यावरील भरपूर लाकडे गोळा करून आणायची आहे, छोटी मोठी, आणि ती रात्री 11:30 नंतर घरामध्ये देवघराच्या समोर छोटासा होम करून, हवन करून ती लाकडे त्यामध्ये जाळायची आहेत. तिकाटण्यावरीलच लाकडे घ्यायचे आहेत. त्यामध्ये 3 लवंग, 3 उडीद, काळे उडीद, याचबरोबर हळद, कुंकू, चंदन, तूप, अगरबत्ती, याचबरोबर होम हवनसाठी लागणारे सर्व साहित्य जाळायचे आहे. फक्त 15 मिनिटे होम हवन करायचे आहे. यानंतर ते होम हवन केलेले आपल्या घराच्या बाहेर मोकळ्या जागेत ठेवायचे आहे. बघा, एका रात्रीमध्ये आपले भाग्य बदलून जाणार आहे या गोष्टीमुळे. ही गोष्ट तुम्हाला कोण सांगणार नाही. पण तिकाटण्यामधील ज्या वस्तू आपण आणलेल्या आहेत, यामुळे
होम हवन केल्यामुळे आपल्यावर कोणी ना कोणी काळी जादू केलेली असते, वाईट शक्ती केलेली असते. त्यामुळे आपली प्रगती होत नाही, व्यवसाय वृद्धी होत नाही, नोकरी लागत नाही, प्रमोशन होत नाही, सैरबैर होतो, झपाटलेला होतो, चिडखोर होतो. घरामध्ये कोणाचीच प्रगती होत नाही, पैशाची भरभरती होत नाही. तर या उपायाने आपले सर्व भाग्य बदलून जाणार आहे, हे मी खात्रीशीर सांगतो. तिसरा टोटका आहे, अमावस्येच्या रात्री अंधारामध्ये रात्री 10 नंतर आपल्या जवळील कोणत्याही विहिरीमध्ये किंवा ज्यामध्ये मोठा खड्डा आहे, थोडेसे पाणी आहे, तिथे जाऊन 3 चमचे दूध टाकायचे आहे. होय, 3 चमचे दूध टाकायचे आहे. दूध टाकताना आपण चप्पल काढूनच दूध टाकायचे आहे, हे लक्षात घ्या. हे दूध टाकल्यामुळे आपल्यावर कोण तंत्र मंत्र केले असेल, भूत बाधा केली असेल, तर ती तात्काळ परत जाते आणि आपले थांबलेले भाग्य पुन्हा सुरू होते. चौथा टोटका आहे, अमावस्येच्या रात्री देवघरामध्ये महादेव, बाळूमामा, श्री स्वामी समर्थ किंवा इष्टदेव कोणीही असो, त्या देवाऱ्यामध्ये नारळ फोडायचा आहे, महादेवांचे स्मरण करायचे आहे आणि आपले सर्व दुःख पीडा बोलून दाखवायच्या आहेत. तात्काळ बंद करण्याची विनंती करायची आहे आणि हे नारळ फोडलेले 5 तुकडे करून ते आपणास जिथे 5 रस्ते जातात त्या रस्त्यावर 5 बाजूला 5 फेकून द्यायचे आहेत. 5 रस्ते उपलब्ध नसतील तर 3 रस्त्यावर सुद्धा आपण ते फेकून येऊ शकतो. तिकाटने म्हणतात त्यास. पण ही गुपचूप करायची आहे, कोणीही आपणास बघणार नाही याची खात्री करायची आहे. आणि एकदा टाकल्यानंतर मागे वळून न पाहता तात्काळ घरी परतून हातपाय धुवूनच कोणाशीही बोलायचे आहे. 5वा टोटका आहे, अनेक जणांची अनेक शत्रू असतात. शत्रूमुळे शत्रू बाधा होते, यामुळे वाईट परिणाम सुद्धा होतात. तर आपले शत्रू संपवायचे असतील किंवा शत्रुत्व संपवायचे असेल तर अमावस्येच्या दिवशी रात्री चपाती किंवा भाकरी जास्त तेल लावून काळ्या कुत्र्याला खायला द्यायचे आहे. तात्काळ जर ते त्या काळ्या कुत्र्याने खाल्ले तर त्या रात्रीपासून आपले शत्रुत्व संपते. पण काळ्या कुत्र्याने ती भाकरी किंवा चपाती खाल्ली नाही तर पुढल्या अमावस्येला हा उपाय करायचा आहे. जोपर्यंत काळे कुत्रे ते खात नाही तोपर्यंत करावाच लागेल. काळ्या कुत्र्याने ती चपाती किंवा भाकरी रोटी खाल्ली त्या दिवसापासून, त्या रात्रीपासून आपल्यावरील जो कोणी शत्रू असेल, समोरील असेल, छुपा असेल, तर ते शत्रुत्व संपते. आणि त्याने काही वाईट शक्तीचा वापर केला असेल तर त्याच्यावरच तो उलटतो आणि एका रात्रीत आपलं भाग्य बदलण्यास सुरुवात होते. 6वा टोटका आहे, ज्यांना नोकरीची समस्या आहे, नोकरी लागत नाही, जर नोकरी मिळावीच असे वाटत असेल तर अमावस्येच्या दिवशी एक मोठा लिंबू घेऊन आपल्या देवघरामध्ये किंवा नजीकच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर तो लिंबू 4 तुकडे करून आपल्या 7 वेळा ओवाळून
ज्या ठिकाणी 4 रस्ते आहेत त्या 4 रस्त्यांवर 4 तुकडे फेकायचे आहेत आणि मागे न वळून पाहता घरी यायचे आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. बघा, त्या रात्रीपासूनच तुम्हाला फरक जाणवेल आणि नोकरीचा योग तात्काळ जुळून येईल. असा हा जालिम उपाय आहे. 7वा टोटका आहे जो तर आपलं भाग्यच बदलणार आहे. ज्याला खूप त्रास होत आहे, मनस्ताप होत आहे, कोणतेही काम होत नाही, त्याने अमावस्येच्या प्रत्येक अमावस्येला कोणत्याही नदीमध्ये, तळ्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा जिथे मासे असतात तिथे थोडेसे घरातील पीठ घेऊन जाऊन माशांना दर अमावस्येला खायला घालायचे आहेत. तात्काळ रिझल्ट देणारा हा टोटका आहे. ज्या क्षणाला आपण माशांना खायला घालतो पीठ, त्या क्षणापासून आपली संकटे, कष्ट यापासून आपणास मुक्तता मिळण्यास सुरुवात होते आणि ज्या कामात आपण हात घालणार ते काम यशस्वी होतेच. यामुळे आपले भाग्य बदलण्यास सुरुवात होते. 8वा टोटका आहे अमावस्येच्या रात्री आपणास असा जालिम टोटका करायचा आहे ज्यामुळे आपणावर भूत प्रेत बाधा कोणी केली असेल तर ती तात्काळ निघून जाते. तर यासाठी आपणास स्मशानभूमीला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या तिकाटण्याला आपणास एक लिंबू त्याचे 3 तुकडे करून हळदी कुंकू लावून 11 वेळा उंबऱ्याच्या आत स्वतःला ओवाळून तो आपणास स्मशानभूमीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या तिकाटण्याला 3 तुकडे टाकायचे आहेत. याचबरोबर आपणास भाकरी आणि चटणी त्या तिकाटण्यावर ठेवून तात्काळ मागे न पाहता घरी परतायचे आहे. हातपाय स्वच्छ धुतल्यानंतरच कोणाशीही बोलायचे आहे. आणि हा उपाय करताना अमावस्येला नॉनव्हेज, मांसाहार चुकूनही चालत नाही, मद्यपान, दारू चुकूनही चालत नाही, नाहीतर हा टोटका कामी येत नाही. हा अत्यंत जालिम टोटका आहे. यामुळे आपल्यावरील जर कोणी वर्षानुवर्षे किंवा तात्काळ कोणी भूतबाधा केली असेल, भूत लागला असेल तर ते तात्काळ निघून जाते आणि त्या रात्रीपासून आपलं भाग्य चांगल्या पद्धतीनं बदलतं. आणि 9वा अत्यंत महत्त्वाचा टोटका आहे, आपल्या घराची प्रगती होत नाही, घरात कोणाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये यश मिळत नाही, व्यवसायामध्ये नुकसान होते. नोकरी व्यवसायाबरोबरच जिथे आपण काम करतो तिथे अस्वस्थता होते. वरिष्ठ आपल्यावर रागावतात, चिडतात, मनस्ताप होतो. याचबरोबर दुकानाच्या धंद्याच्या ठिकाणी आपला धंदा कमी होतो, नुकसान होते. तर यावेळेस आपणास काय करायचे आहे, तर आपणास अमावस्येच्या दिवशी लाल रंगाचा धागा किंवा दोरा घ्यायचा आहे आणि देव्हाऱ्यासमोर बसून आपणास आपल्या इष्टदेवतांचे नामस्मरण करून हलसिद्धनाथांची, बाळूमामांची, स्वामी समर्थांची, श्री गुरुदेव दत्तांची, भोलेनाथांची किंवा जे आपण आपले कुलदैवत आहेत त्यांचे नामस्मरण 108 वेळा करायचे आहे. तो लाल धागा इतका मोठा घ्यायचा आहे की त्यास 108 गाठी बसल्या पाहिजेत आणि आपण 108 वेळा आपल्या इष्टदेवतांचे नामस्मरण करताना 108 आपल्या समस्या बोलायच्या आहेत. तुम्हाला सांगतो, खात्रीशीर सांगतो, त्या एका रात्रीत आपलं भाग्य बदलणार आहे. 108 गाठी
बांधताना आपल्या समस्या इष्ट देवतांना समोर बोलून तो धागा आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे आणि आपल्या इष्ट देवताला प्रणाम करून आपल्या सर्व समस्यांचे निवारण करण्यास सांगायचे आहे. आणि शक्य झाल्यास जमल्यास बाळूमामांचे दर्शन घ्यावे, हरसिद्धनाथांचे दर्शन घ्यावे, इष्टदेवांचे दर्शन घ्यावे आणि हा धागा बांधलेल्या क्षणापासून आपल्यावरील सर्व समस्या निघून जाण्यास सुरुवात होतात. पण तुम्हाला सांगतो, आपण ज्या गाठी बांधतो त्या तात्काळ 1 महिन्यात समस्या निवारण होत नाहीत, पण त्यातील समस्या हळूहळू प्रत्येक अमावस्येला हा टोटका केल्यानंतर संपुष्टात येतात. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि यापैकी कोणता टोटका आपणास लागू पडला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.